घुबडासारखे कसे राहावे? नंबर 1, शांत राहून सगळं पाहणारा बना. गावात घुबडासारखं राहायचं म्हणजे उगाच पुढे पुढे न होता शांत राहून सगळं निरीक्षण करणं खूप महत्त्वाचं असतं. कोण कुठे बसतं, कोण कोणाशी काय बोलतं, कोणाचं कोणाशी पटतं किंवा बिनसतं हे सगळं लक्षात ठेवायचं. पण स्वतः कधीच मध्ये पडायचं नाही. लोकांना वाटलं पाहिजे की हा माणूस कमी बोलतो, पण त्याला सगळं कळतं. अशी प्रतिमा तयार झाली की लोक आपोआप तुमच्यापासून जपून वागतात आणि तुमचा एक वेगळाच दरारा तयार होतो. नंबर 2, गावात सध्या काय चाललंय हे समजून घ्या. गावात नेहमी काही ना काही घडतच असतं. जसं शेताचे वाद, पाण्याचे प्रश्न, राजकारण, लग्न समारंभ किंवा भांडण. या सगळ्या गोष्टींची माहिती ठेवली की तुम्हाला लोकांची मानसिकता समजते. पण यात उगाच उडी मारायची नाही. योग्य वेळ येईल तेव्हाच बोलायचं, नाहीतर शांत राहायचं. त्यामुळे तुमचं बोलणं लोकांना वजनदार वाटतं. नंबर 3 मित्रांनो, लोकांच्या वागण्याचा अभ्यास करा. लोक काय बोलतात त्यापेक्षा ते कसं वागतात हे जास्त महत्त्वाचं असतं. काही लोक समोर गोड बोलतात पण मागे वेगळंच करतात. काही लोक मदत करतात पण त्यामागे स्वार्थ असतो. हे सगळं समजून घेतलं की तुम्ही कोणावर किती विश्वास ठेवायचा हे ठरवू शकतात आणि स्वतःचं नुकसान टाळू शकतात. नंबर 4 मित्रांनो, कमी बोला पण थेट मुद्द्यावर बोला. गावात जास्त बोलणाऱ्यांना लोक गंभीर घेत नाहीत, पण जो माणूस कमी बोलतो आणि थेट मुद्द्यावर बोलतो त्याला लोक मान देतात. त्यामुळे उगाच गप्पांमध्ये वेळ घालवायचा नाही. जेव्हा बोलायचं तेव्हा स्पष्ट आणि ठाम बोलायचं. त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व वेगळं दिसतं. नंबर 5 मित्रांनो, सगळ्यांशी नातं ठेवा पण कोणाच्याही बाजूला उभे राहू नका. गावात नेहमी गटबाजी असते. एका गटात गेलात की दुसरा गट तुमच्या विरोधात उभा राहतो. त्यामुळे सगळ्यांशी साधं आणि चांगलं नातं ठेवा, पण कोणाच्याही भांडणात उडी मारू नका. तटस्थ राहिलात तर सगळे तुमचा आदर करतात. नंबर 6 मित्रांनो, कामातून स्वतःची ओळख तयार करा, फक्त बोलून नाही होत. गावात काम करणाऱ्यालाच मान मिळतो. शेतात असो किंवा इतर कामात असो, शांतपणे आणि प्रामाणिकपणे काम केलं की लोक आपोआप तुमचं कौतुक करतात. त्यामुळे कमी बोलून जास्त करून दाखवा. नंबर 7 मित्रांनो, स्वतःबद्दल सगळं उघड करू नका. आजकाल गावातही मोबाईल आणि स्टेटसचा खूप प्रभाव आहे. प्रत्येक गोष्ट लोकांना दाखवायची गरज नसते. थोडं गुपित ठेवलं की लोकांची उत्सुकता वाढते आणि ते तुमच्याबद्दल जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. हीच घुबडासारखी शहाणपणाची खूण आहे. नंबर 8 मित्रांनो, लोकांच्या सवयी ओळखा आणि त्यानुसार वागा. कोणाला कौतुक आवडतं, कोणाला आदर, कोणाला मदत हे समजून घेतलं की तुम्ही सहज सगळ्यांशी जुळवून घेऊ शकता. पण हे करताना स्वतःचा स्वाभिमान जपा, कारण गावात एकदा लोकांनी कमी लेखलं तर परत उभा राहणं कठीण होतं. नंबर 9 मित्रांनो, वेळेवर योग्य ठिकाणी दिसा. गावात कोणत्या वेळी कुठे जायचं हे समजून घेणं खूप मोठी कला आहे. सकाळी चौकात कोण बसतं, संध्याकाळी कोणत्या ठिकाणी गप्पा रंगतात, कुठे कोणती चर्चा चालते हे ओळखलं की तुम्ही योग्य ठिकाणी योग्य वेळी उपस्थित राहू शकता. पण तिथे जाऊन गोंधळ घालायचा नाही, शांतपणे बसून ऐकायचं. त्यामुळे लोकांना वाटतं हा माणूस सगळं जाणून घेतो. नंबर 10 मित्रांनो, कोणाच्या वैयक्तिक गोष्टी उघड करू नका. गावात लोक एकमेकांवर विश्वास ठेवून बऱ्याच गोष्टी सांगतात, पण त्यापुढे सांगितल्या की विश्वास तुटतो. त्यामुळे कोणाच्याही खाजगी गोष्टी कधीच दुसऱ्याला सांगायची नाही. एकदा लोकांना कळलं की हा माणूस गुपित ठेवतो, तेव्हा ते तुमच्यावर जास्त विश्वास ठेवतात आणि तुम्हाला जास्त माहिती मिळते. नंबर 11 मित्रांनो, थोडं अंतर ठेवा पण पूर्ण तोडू नका. सगळ्यांशी खूप जवळीक ठेवली तर लोक तुमच्यावर हक्क गाजवतात आणि खूप दूर राहिलात तर लोक तुम्हाला वेगळं समजतात. त्यामुळे मधला मार्ग निवडा. आवश्यक तेवढंच बोलायचं आणि बाकी वेळ स्वतःच्या कामात राहायचं. ही संतुलनाची पद्धतच घुबडासारखी शहाणी असते. नंबर 12 मित्रांनो, गावातल्या बदलांना ओळखा. आता गाव बदलतंय. मोबाईल, व्हिडिओ, नवे व्यवसाय, शेतीतले बदल, लोकांची विचारसरणी सगळं बदलतं. जो माणूस हे बदल समजून घेतो तोच पुढे जातो. त्यामुळे जुन्या सवयी
नवीन गोष्टी शिकत राहा. लोकांना असं वाटलं पाहिजे की हा माणूस काळानुसार चालतो. नंबर 13 मित्रांनो, उगाच प्रसिद्धीच्या मागे लागू नका. काही लोक गावात उगाच नाव कमवायला भांडण करतात किंवा वादात पडतात, पण अशी प्रसिद्धी जास्त काळ टिकत नाही. उलट शांत आणि समजूतदार माणसाला लोक जास्त मान देतात. त्यामुळे उगाच लक्ष वेधून घेण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष द्या. नंबर 14 मित्रांनो, मोठ्यांचा आदर आणि लहानांशी प्रेम ठेवा. गावात वय आणि नात्यांना खूप महत्त्व असतं. मोठ्यांशी आदराने बोललं आणि लहानांशी प्रेमाने वागलं की तुमचं नाव आपोआप चांगलं होतं. लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात आणि तुमचं मतही ऐकतात. नंबर 15 मित्रांनो, गरज पडली तरच मत द्या. प्रत्येक गोष्टीवर मत देणं आवश्यक नसतं. काही वेळा शांत राहणं हेच मोठं शहाणपण असतं. पण जेव्हा खरंच गरज असते तेव्हा ठामपणे आणि स्पष्टपणे मत द्यायचं. त्यामुळे लोकांना वाटतं की हा माणूस उगाच बोलत नाही, पण जेव्हा बोलतो तेव्हा बरोबर बोलतो. नंबर 16 मित्रांनो, स्वतःची वेगळी ओळख तयार करा. गावात सगळे सारखे वागत असतात, पण जो माणूस थोडा वेगळा विचार करतो, वेगळं काम करतो, स्वतःची स्टाईल ठेवतो, तोच लक्षात राहतो. त्यामुळे स्वतःच काहीतरी खास ठेवा जे लोकांना आकर्षित करेल आणि तुम्हाला वेगळं बनवेल. नंबर 17 मित्रांनो, लोकांच्या चेहऱ्यावरून भावना ओळखा. गावात सगळे सरळ बोलत नाहीत, पण चेहऱ्यावरून खूप काही कळतं. कोण आनंदात आहे, कोण रागात आहे, कोण मनात काहीतरी ठेवून आहे. हे ओळखायला शिकलात की तुम्ही आधीच सावधान राहू शकता. त्यामुळे कुठं काय बोलायचं आणि कुठे गप्प बसायचं हे आपोआप समजतं. नंबर 18 मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी सारखं वागू नका. गावात चौकात वेगळं वागणं, घरात वेगळं आणि कामाच्या ठिकाणी वेगळं असतं. सगळीकडे एकाच पद्धतीने वागला तर लोक लगेच ओळखतात. त्यामुळे परिस्थितीनुसार स्वतःला बदलायला शिका. हीच खरी शहाणपणाची खूण आहे. नंबर 19 मित्रांनो, कोणाच्या मागे उगाच लागू नका. काही लोक सतत दुसऱ्यांच्या मागे फिरतात, माहिती काढतात आणि लक्ष वेधून घेतात, पण असं केलं की लोकांना त्रास होतो आणि ते दूर राहतात. त्यामुळे स्वतःचं काम करा, स्वतःची किंमत वाढवा, लोक आपोआप तुमच्याकडे येतील. नंबर 20 मित्रांनो, चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवा. गावात काही लोक भांडण, वाद, नकारात्मक गोष्टी यात गुंतलेले असतात. अशा लोकांपासून दूर राहिला तर तुम्ही सुरक्षित राहता आणि तुमची प्रतिमा पण चांगली राहते. नाहीतर त्यांच्यासोबत नाव जोडल्यामुळे तुमच्यावरही परिणाम होतो. नंबर 21 मित्रांनो, योग्य वेळी योग्य मदत करा. सगळ्यांना सतत मदत करायची नाही, पण जेव्हा खरंच कोणाला गरज असते तेव्हा पुढे यायचं. त्यामुळे लोकांना तुमचं महत्त्व कळतं आणि ते तुमच्यावर विश्वास ठेवायला लागतात. ही मदतच तुमचं नाव गावात उंचावते. नंबर 22 मित्रांनो, स्वतःचा राग आणि भावना नियंत्रणात ठेवा. गावात छोट्या छोट्या गोष्टीवरही भांडण होतात. जो माणूस स्वतःचा राग सांभाळतो तो जिंकतो. उगाच तापलो तर नुकसान आपलंच होतं. त्यामुळे शांत राहून परिस्थिती हाताळली की लोक तुमचं कौतुक करतात. नंबर 23 मित्रांनो, कमी दिसा पण प्रभावी दिसा. नेहमी सगळीकडे फिरत राहिला तर लोकांना सवय होते आणि तुमचं महत्त्व कमी होतं. पण कमी वेळ दिसलात आणि तेही ठराविक ठिकाणी तर लोक तुमच्याकडे लक्ष देतात आणि तुमचं वेगळे पण टिकून राहतं. नंबर 24 मित्रांनो, ऐकण्याची सवय लावा. बहुतेक लोक फक्त बोलतात, पण जो माणूस नीट ऐकतो तोच जास्त शिकतो. लोक काय सांगतात, कसं सांगतात त्यातून खूप माहिती मिळते. त्यामुळे ऐकण्याची सवय लावली की तुम्ही इतरांपेक्षा पुढे राहता. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. भरभरून धन्यवाद मित्रांनो.